बृहन्मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी. मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये. टुडे स्टँडर्ड 5 subject English and our today's topic is know your body. Know your body. तुमच्या शरीराबद्दल तुम्ही अधिक माहिती जाणून घ्या. तुमच्या शरीराची तुम्ही चांगली ओळख करून घ्या. Know your body. आपल्या शरीराची आपण चांगली ओळख करून घेतली पाहिजे. मग आपण आता थोडीशी वेगळी ओळख करून घेऊया आपल्या शरीराची. आपल्या शरीरामध्ये पहा अनेक अवयव आहेत. आता पहा बॉडी पार्ट्स. तुमच्या समोर एक चित्र ठेवलं आहे. पहा चित्रामध्ये एक मुलाचं चित्र आहे आणि मुलाच्या शरीराचे जे अवयव आहेत हो की नाही ते बाणांनी दाखवलेले आहेत आणि जे चौकोन आहेत ते रिकामे आहेत. तिथे आपल्याला एकेका अवयवाचं नाव लिहायचं आहे. पहा या शीटमध्ये खाली अवयवांची नावं दिलेली आहेत ती आपण वाचूया. हँड, लेग, आईज, इयर्स, हेड, आर्म, माउथ, फूट ही अवयवांची नावं आहेत. आता पहा सर्वात पहिलं वरती काय आहे बघा, इयर दाखवलेला आहे. सगळ्यात पहिला कान दाखवलेला आहे, इयर. बाण बघा कुठे आहे, कानाकडे. कानाला इंग्लिश मध्ये म्हणतात इयर. मग आहे माउथ, तोंड, माउथ. हा आहे आर्म, दंड, आर्म. फूट, पाऊल, फूट. हेड, हेड म्हणजे डोकं, हेड. आईज, डोळे. हँड म्हणजे हात आणि लेग म्हणजे पाय. बघा महत्वाचे बॉडी पार्ट आपण पाहिले, इयर, माउथ, आर्म, फूट, हेड, आईज, हँड आणि लेग. आता एवढेच आहेत का आपले अवयव? नाही, भरपूर आहेत आणि काही अतिशय वेगळे आहेत, महत्वाचे आहेत. ते कसे काय आणि त्यांचं काय वैशिष्ट्य आहे? आपल्या प्रत्येक अवयवाचं एक वैशिष्ट्य आहे हो की नाही? प्रत्येकाची एक स्पेशालिटी आहे. तर स्पेशालिटी पण पाहूया आणि अधिक माहिती पण घेऊया. सर्वात पहिले आपण पाहूया आवर सेन्स ऑर्गन्स, आपली ज्ञानेंद्रिय. आपल्या शरीरामध्ये ज्ञानेंद्रिय आहेत ज्यामुळे आपल्याला अनेक गोष्टींचं ज्ञान मिळतं. आता कोणती कोणती ज्ञानेंद्रिय आहेत पहा. विच ऑर्गन्स आर देअर इन अवर बॉडी? आईज, नोज, टंग, ear and skin, not hand, skin. Okay, बघा, eyes, nose, tongue, ears and skin. These are our 5 sense organs. These are our 5 sense organs. मग आता आपण या सेन्स ऑर्गन्स मधून आपल्याला कोणतं सेन्सेशन मिळतं? कोणतं सेन्सेशन आपल्याला होतं? तुम्हाला माहितीच आहे. आई डोळ्यांनी आपण पाहतो. नोज, नाकाने आपण वास घेतो. टंग म्हणजे जीभ, जिभेने आपण चव घेतो. इयर्स म्हणजे कान, कानांनी आपण ऐकतो. आणि स्किन म्हणजे त्वचा, त्वचेने आपल्याला स्पर्श समजतो. ओके. पहा, 5 सेन्सेस, जसे 5 सेन्स ऑर्गन्स आहेत त्यामुळे आपल्याला 5 सेन्सेस होतात. कोणते 5 सेन्स आपल्याला होतात? साईट म्हणजे दृष्टी, म्हणजे आपल्याला दिसते. कशाने दिसतं आपल्याला? डोळ्यांनी. हे काय आहे? हिअरिंग. हिअरिंग म्हणजे ऐकू येणे, ऐकणे. दिस इज स्मेल. स्मेल म्हणजे वास. टेस्ट. टेस्ट म्हणजे चव.
आणि टच. टच म्हणजे स्पर्श, हो की नाही? मग आता हे सेन्स ऑर्गन्स कोणते याचे? साईटचा सेन्स ऑर्गन आहे आईज. हिअरिंग सेन्स ऑर्गन आहे इयर्स. स्मेल, स्मेलचा आहे नोज. टेस्ट, टेस्ट आपल्याला होते टंगमुळे, जिभेमुळे. आणि टच आपल्याला समजतो स्किनमुळे, हो की नाही? हे महत्वाचे 5 ऑर्गन्स आपण आतापर्यंत शिकत आलेलो आहोत. अजूनही काही महत्वाचे अवयव आहेत ते आता आपण पाहूया आणि त्यांची काय स्पेशालिटी आहे, त्यांचं काय वैशिष्ट्य आहे ते आपण पाहूया. Our body has many parts. All parts are special. आपल्या शरीराचे अनेक अवयव आहेत आणि त्यातला प्रत्येक अवयव हा वैशिष्ट्यपूर्ण आहे, स्पेशल आहे. ओके, आता बघा कोणाबद्दल लिहिलंय हे माहितीये? द ब्रेन. द ब्रेन. ब्रेन म्हणजे आपला मेंदू, आपल्या डोक्यात असलेला आपला मेंदू. या मेंदूबद्दल काय वैशिष्ट्य सांगितलंय पहा. द ब्रेन कीप्स वर्किंग इवन व्हेन यू आर स्लीपिंग. तुम्ही जरी झोपला असलात तरी तुमचा मेंदू हा सतत काम करत असतो. तो झोपत नाही, तो थांबत नाही, तर तो सतत काम करत असतो. The brain keeps working even when you are sleeping. Okay, this is our brain. This is our brain. ब्रेन आपल्या डोक्यात आत असतो. डोक्याच्या ब्रेनच्या वर कवटी असते, डोक्याचं कवच असतं आणि डोक्याच्या आतमध्ये मेंदू हा एक नाजूक अवयव असतो. हा मेंदू आपल्या संपूर्ण शरीरावर नियंत्रण ठेवतो. आपलं पाहणं, आपलं बोलणं, आपलं ऐकणं, आपलं विचार करणं, आपलं लिहिणं, आपलं इतर व्यायाम करणं किंवा इतर कोणतंही शरीराचं जे काम आहे या सर्व कामांवर मेंदूचं नियंत्रण असतं. हा मेंदू जो आहे तो बघा This man is sleeping, but look at his brain. बघा तो माणूस झोपलेला आहे पण त्याचा मेंदू झोपलाय का? नाही, तो काम करतोय. The brain keeps working even when you are sleeping. तुम्ही जरी झोपला असलात तरी मेंदू सतत काम करत असतो. तुम्ही जरी झोपलात तरी तुमचा मेंदू सतत काम करत असतो. This is a special fact about our brain. आपल्या मेंदूचं हे वैशिष्ट्य आहे की कधीही तो झोपत नाही, आराम करत नाही. तो सतत कार्यरत असतो, तो सतत कार्य करत असतो. He always keeps working. Okay, even when we sleep, our brain keeps on working. Okay, this is a special fact about our brain. आपल्या मेंदूचं हे वैशिष्ट्य आहे. We have two eyes, but we see one picture. दोन डोळे आहेत म्हणून दोन चित्र दिसतात का? नाही. तर दोन डोळ्यांना मिळून आपल्याला एकच चित्र दिसतं. दोन डोळ्यांची दृष्टी मिळून आपल्याला एकच चित्र दिसतं. We have two eyes, but we see one picture. Okay? We see with two eyes. ओके नाही, दोन डोळ्यांनी आपण पाहतोय पण दोन्ही डोळ्यांमध्ये एकच चित्र आहे. We have two eyes, but we see one picture. Here also you will see we have two eyes, but we see one. We have two eyes, but we see one picture. बघा दोन्ही डोळ्यांनी आपल्याला एकच चित्र दिसतंय. गुड आय टीमिंग म्हणजे दोन्ही डोळ्यांचं जे एकत्र कार्य आहे, टीमचं जे कार्य आहे, दोन डोळ्यांची मिळून जी टीम झाली आहे त्या टीमचं हे कार्य उत्तम रीतीने चाललेलं आहे.
We have two eyes, but we see one picture. This is a special fact about our eyes. आपल्या डोळ्यांचं हे वैशिष्ट्य आहे की ते दोन असले तरी ते आपल्याला एकच चित्र दाखवतात. दोन वेगळी चित्र दाखवत नाही. We can see only one picture with our two eyes. म्हणजे कोणत्याही गोष्टीच्या दोन प्रतिमा दिसत नाहीत. एक वस्तू एकसंध आपल्याला दिसते. There are millions of bacteria on our skin, but most of them are harmless. बघा आता सध्या एक विषाणू जोरदार कार्यरत आहे. कोणता तो? COVID-19. हो की नाही? त्यांनी आपल्याला त्रास दिलेला आहे. आपल्या शरीराला त्रास दिलेला आहे. हो की नाही? पण आपल्या शरीरावर असे अनेक बॅक्टेरिया म्हणजे विषाणू असतात, जीवाणू असतात, अनेक बॅक्टेरिया असतात, जीवाणू जे आपल्याला इजा करत नाही. दे आर हार्मलेस. ते आपल्याला इजा करत नाही. बघा शरीरावर असे विविध प्रकारचे बॅक्टेरियाज असतात. बघा तुम्हाला दिसतील. तुम्हाला वाटेल हे काय आहे रंगीबेरंगी कसले मणी ठेवले तर ते मणी नाहीये, ती बॅक्टेरियांची चित्र आहे. असे हे विविध प्रकारचे बॅक्टेरिया आपल्या शरीरावर असतात आणि ते हार्मलेस असतात. ते आपल्याला कोणतीही इजा करत नाहीत. आपल्या शरीराला कोणताही त्रास देत नाहीत. बघा विविध प्रकारचे बॅक्टेरिया तुम्हाला दिसतायत इथे. बघा हे सुद्धा आपल्या शरीरावर असलेले बॅक्टेरिया आहेत, पण त्यांनी आपल्या शरीराला त्रास होत नाही. हार्मलेस आहेत ते, इजा न करणारे. हार्मलेस म्हणजे इजा न करणारे. Okay? Our nose can remember 50,000 different scents or smells. बघा आपल्या नाकाचं एक मोठं वैशिष्ट्य आहे की आपण नाकाने वास घेतो. श्वास तर घेतोच, श्वास निश्वास आपला नाकाने सुरू असतो. पण अजून एक गोष्ट आपण नाकाने करतो ती म्हणजे आपण वास नाकाने घेतो. तर आपण नाकाने 50,000 प्रकारचे वेगवेगळे स्मेल किंवा वास घेऊ शकतो आणि ते लक्षात पण ठेवू शकतो. 50,000 प्रकारचे विविध वास आपण लक्षात ठेवू शकतो. आपलं नाक हे विविध प्रकारचे 50,000 असे वास लक्षात ठेवू शकतं. ही आपल्या नाकाची मोठी स्पेशालिटी आहे की वेगवेगळ्या प्रकारचे वास लगेच ओळखता येतात. जसं बघा जेवण करताना विविध पदार्थांचा वेगवेगळा वास येतो. हो की नाही? मसाल्याचा वास वेगळा येतो, लसणीचा वास वेगळा येतो, आल्याचा वास वेगळा येतो, कांद्याचा वास वेगळा येतो, टोमॅटोचा वास वेगळा येतो, कढीपत्त्याचा वास वेगळा येतो, कोथिंबीरचा वास वेगळा येतो, लिंबूचा वास वेगळा येतो. मग हे अनेक प्रकारचे जे स्मेल्स आहेत, वास आहेत, हे आपलं नाक बरोबर लक्षात ठेवतं. म्हणजे आता आपल्याला लिंबूचा वास आला तर आपण कांद्याचा वास आला असं म्हणत नाही, आपण म्हणतो लिंबूचाच वास आला, कारण आपल्या नाकाला तो वास लक्षात असतो. पहा बरं सेंटचा वास. सेंटचा वास तर आपण कधीच विसरत नाही. सुगंध आपल्याला खूप आवडतो. हो की नाही? हा आहे सेंटचा वास. घाणीचा वास आला आपण नाक पटकन दाबून घेतो. हो की नाही? घाण वास आला नाक लगेच दाबून घेतो आपण. बघा त्यांनी एक पॅटीस बनवलंय आणि पॅटीसचा वास घेतोय. हा 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 मस्त वास येतोय. पिझ्झा, your favorite pizza.
लक्षात असतो की नाही तुमच्या हा पण वास? हा, कुठेही जे दुकानाबाहेरून जाताना जर तुम्हाला वास आला, लगेच आपल्या तोंडाला पाणी सुटतं, ती वस्तू खावीशी वाटते चांगला वास आला की, हो की नाही? सिगरेटचा वास, कोणी सिगरेट आजूबाजूला ओढत असेल, लगेच आपल्याला जाणवतो कुठून तरी सिगरेटचा धुराचा वास येतो आहे, जो आपल्याला आवडत नाही. म्हणजे नाकाला दोन्ही वास येतात, चांगले पण आणि आवडत नाहीत ते पण. आवडतात ते पण वास कळतात, आवडत नाहीत ते पण वास नाकाला कळतात. असे 50,000 प्रकारचे वास नाकाच्या लक्षात असतात. Nose remembers 50,000 smells, different smells. Orange, ऑरेंजचा वास घेतलाय. चहा, कॉफी, मस्त वास येतो. फुलाचा वास तर काय सुगंधच. बघा, तुम्हाला थोडेसे इथे वेगवेगळे स्मेल मी दाखवले, पण आपल्या नाकाला तर 50,000 स्मेल लक्षात असतात. 50,000 वेगवेगळ्या प्रकारचे वास आपल्या नाकाच्या लक्षात असतात. Your nose can remember 50,000 scents. Your nose can remember 50,000 scents. This is a special fact about our nose. आपण स्पेशालिटी बघतोय ना एक एक अवयवाची. मग हे आपल्या नाकाची स्पेशालिटी आहे. That our nose can remember 50,000 different scents. वेगवेगळ्या प्रकारचे 50,000 प्रकारचे स्मेल्स, वास आपलं नाक लक्षात ठेवतं. Babies have around 300 bones in their body. Babies, छोटी बाळं, छोट्या बाळांच्या शरीरामध्ये 300 हाडं असतात. 300 किती असतात? 300. As they grow up, जशी ती बाळं मोठी होतात, the bones fuse together. हाडं असतात ती सांधत जातात, एकत्र येत जातात, जोडत जातात. अँड जेव्हा त्या बाळाचा मोठा माणूस होतो, ग्रोनअप होतो, मोठा माणूस होतो, ग्रोनअप्स हॅव फ्युअर बोन्स दॅन बेबीज. मोठा झाल्यावर मात्र लहानपणी जी 300 हाडं असतात, ती 300 हाडं राहत नाही, तर अनेक हाडं एकमेकांशी जुळतात, सांधली जातात, फ्यूज होतात. आणि मग मोठ्या माणसाच्या शरीरामध्ये 206, देर आर 206 बोन्स इन देअर बॉडी. ग्रोनअप्स म्हणजे मोठ्या माणसांच्या शरीरात मात्र 206 हाडं असतात. तर तोच माणूस जेव्हा बेबी असतो, छोटा बाळ असतो, तेव्हा त्याच्या शरीरामध्ये 300 हाडं असतात. पण जस जसं ते बाळ मोठं व्हायला लागतं, मोठा माणूस बनायला लागतं, तसं तसं हाडं जुळत जातात आणि त्या 300 हाडांची 206 हाडं होतात. बेबी हॅव 300 बोन्स. तुम्हाला हे भूत नाही दाखवलंय हा घाबरवायला. हा तुम्हाला स्केलिटन दाखवलाय, म्हणजे हाडांचा सापळा. आपल्या शरीरामध्ये असा हाडांचा सापळा असतो, अशी विविध हाडं असतात आणि त्याच्यावर आपलं मांस असतं. ओके, बेबी हॅव 300 बोन्स, adult have 206 bones. Baby 300 bones, adults 206 bones. This is a special fact about our bones. आपल्या हाडांचं हे वैशिष्ट्य आहे. लहान बाळाच्या शरीरामध्ये 300 हाडं असतात, पण त्याच लहान बाळाचं मोठ्या माणसात जेव्हा रूपांतर होतं, तेव्हा हाडं एकमेकांबरोबर सांधली जातात, जुळली जातात आणि मोठ्या माणसाच्या शरीरामध्ये 206 हाडं उरतात. 300 ची 206 होतात. Babies have around 100 more bones than adults.
बेबीज हॅपी. बेबीज हॅव लहान मुलांच्या शरीरात अराउंड 100 मोर बोन्स दॅन ऍडल्ट्स. लहान मुलांच्या शरीरात मोठ्या माणसांपेक्षा जवळजवळ 100 हाडं जास्त असतात. लहान मुलांच्या शरीरातली हाडं जास्त असतात, मोठ्या माणसांच्या शरीरातली हाडं कमी असतात. लहानांच्या शरीरात 300, मोठ्यांच्या शरीरात 206. Adults have 206 bones. Newborn babies have 300 bones. Their bones fuse as they grow, resulting in fewer bones as adults. Their bones fuse. मी आता सांगितलं तुम्हाला, फ्यूज होतात म्हणजे सांधली जातात, एकत्र येतात. The bones come together as they grow. जशी लहान मुलाचं मोठा माणूस व्हायला लागतो तशी हाडं जुळतात, सांधली जातात. आणि त्याचा रिझल्ट काय होतो, त्याचा परिणाम काय होतो, तर मोठ्या माणसांच्या शरीरात रिझल्टिंग इन फ्युअर बोन्स ॲज ॲडल्ट्स. ॲडल्ट्स म्हणजे प्रौढ माणसं, मोठी माणसं. ॲडल्ट्स माणसांच्या शरीरात लहान मुलांपेक्षा कमी हाडं असतात. ॲडल्ट माणसांच्या शरीरामध्ये लहान मुलांच्या शरीरापेक्षा कमी हाडं असतात. दिस इज द स्पेशल फॅक्ट about our bones. This is a special fact about our bones. The body repairs itself. रिपेअर होते. एखादी वस्तू बिघडली की आपण रिपेअर करतो, पण रिपेअर करताना आपण स्क्रू वापरतो, हो की नाही? दुसरं काहीतरी एखादं मलम वापरतो, काहीतरी लावतो त्या वस्तूला. पण आपली बॉडी असते, इट रिपेअर्स इटसेल्फ. ती स्वतःची स्वतः रिपेअर होते. तिला काही लावू नका, पण बॉडी गेट्स रिपेअर इटसेल्फ. स्वतःची स्वतः ती बरी होते. इफ द स्किन इज कट, जर आपली चामडी कापली गेली, ऑर इंज्युअर्ड, किंवा आपल्याला काही लागलं, आपण पडलो, आपल्याला जखम झाली, ब्लड स्टार्ट्स फ्लोईंग, हो की नाही? हात कापला, पडून जखम झाली तर लगेच रक्त बाहेर येतं, जखमेतून रक्त व्हायला लागतं. आफ्टर अ लिटिल व्हाईल इट क्लॉट्स. सुरुवातीला रक्त वाहतं, पण जरा वेळ झाला, एक 5 ते 10 मिनिटं झाली की ते रक्त सुकायला लागतं. तिथे रक्ताची गुठळी तयार होते. अ स्कॅब फॉर्म्स ऑन द कट. पहिलं काय होतं, आफ्टर अ लिटिल व्हाईल इट क्लॉट्स, रक्ताची गुठळी होते. ती गुठळी हळूहळू सुकते अँड अ स्कॅब फॉर्म्स ऑन द कट. आणि हळूहळू त्या जखमेवर खपली धरायला लागते, हो की नाही? चॉकलेटी रंगाची स्किन येते, चॉकलेटी रंगाची कातडी येते, त्याला आपण खपली म्हणतो. ती खपली धरायला लागते. आफ्टर अ फ्यू डेज, काही दिवसानंतर, द स्कॅब फॉल्स ऑफ. ती स्कॅब म्हणजे खपली सुद्धा गळून पडते. अँड देअर इज न्यू स्किन अंडर द स्कॅब. आणि मग त्या खपली खाली नवीन कातडी येते, नवीन स्किन येते. The body repairs itself. If the skin is cut or injured, blood starts flowing. After a little while, it clots. A scab forms on the cut. After a few days, the scab falls off. There is new skin under the scab. बघा, एक एक पायरी तुम्हाला दाखवली आहे. ब्लड कम्स फ्रॉम कट और वाउंड. आपल्या जखमेतून रक्त येतं, बरोबर? ब्लड क्लॉटेड, पहिलं रक्त असं गळत असतं, पहिल्या चित्रातल्यासारखं. थोड्या वेळाने ते रक्त गळायचं बंद होतं आणि त्या रक्ताची काय होते, गुठळी तयार होते, क्लॉट तयार होते. मग काही एक किंवा 2 दिवस गेले की त्या जखमेवर अशा प्रकारची खपली तयार होते. A scab forms on a cut or wound. ओके नाही, जखमेवर अशी खपली तयार होते. आणि
अजून 4-5 दिवसांनी ती खपली सुद्धा गळून जाते आणि a scab falls off and new skin forms on cut or wound. ती खपली गळून जाते आणि आतमध्ये एक नवीन स्किन तयार होते. ओके. पहा बरं त्या माणसाची जखम कशी बरी होते बघा. पहिलं रक्त येत होतं, गुठळी झाली, मग खपली धरली आणि मग नवीन स्किन येऊन जखम पूर्ण बरी झाली. This is a special fact about our skin that it repairs itself. हे आपल्या स्किनचं, आपल्या त्वचेचं वैशिष्ट्य आहे की ती स्वतःची स्वतः बरी होते. ओके. The air from our sneeze can travel at a speed of about 160 kilometers per hour. आपली स्नीज म्हणजे जे शिंक आहे, त्या शिंकेतून येणारी जी हवा आहे, एअर आहे, ती इतक्या स्पीडने येते की तिचा स्पीड तासाला 160 किलोमीटर एवढा असतो. And when we cough, the air from our cough travels at about 95 kilometers per hour. आणि आपण जेव्हा खोकतो तेव्हा आपल्या खोकण्यामधून जी हवा जाते ती हवा तासाला 95 किलोमीटर एवढ्या वेगाने बाहेर जाते. The air from our sneeze can travel at a speed of about 160 kilometers per hour. When we cough, the air from our cough travels at about 95 kilometers per hour. बघा हा माणूस शिंकतोय, त्याच्या शिंकेतून किती लांब फवारा उडतो बघा. This is a special fact about our sneeze. आपल्या शिंकेबद्दल ही स्पेशल गोष्ट आहे की air from our sneeze can travel at a speed of about 160 kilometers per hour. आपल्या शिंकेमधनं जी हवा जाते त्या हवेचा स्पीड तासाला 160 किलोमीटर इतका असतो. ही आपल्या शिंकेबद्दलची एक स्पेशल गोष्ट आहे. This is a special fact about our sneeze that air from our sneeze can travel at a speed of about 160 kilometers per hour. And this man is coughing. खोकतोय. खोकल्याचं काय वैशिष्ट्य आहे बघा. This is a special fact about our cough that air from our cough can travel at a speed of about 95 kilometers per hour. खोकल्यामधून जी हवा येते बाहेर त्या हवेचा वेग तासाला 95 किलोमीटर एवढा असतो. A broken bone grows again and repairs itself. जसं स्किन सुद्धा जखम झाली तर स्वतःची स्वतः बरी होते, तसं आपलं हाड सुद्धा तुटलं तर स्वतःच रिपेअर होतं, बरं होतं. Doctors use a plaster cast to help it grow properly. डॉक्टर कुठलंही हाड मोडलं तर बाहेरून त्या भागाला प्लास्टर करतात. ते कशासाठी करतात तर तो भाग ताठ राहावा यासाठी डॉक्टर प्लास्टर करतात. पण आतलं जे तुटलेलं हाड असतं ते स्वतः रिपेअर होतं. बघा हाड तुटलंय, आता हाड जुळायला लागलं बघा. एक प्रकारचा चिकट द्राव आलाय हाडांमधून. हे पहा अजून जुळत आलं आणि व्यवस्थित जुळलं. शरीर आतल्या आत हाडाला रिपेअर करतं. आपली बॉडी आहे ती आतल्या आत हाडाला रिपेअर करते. दिस इज अ स्पेशल फॅक्ट अबाउट अवर ब्रोकन बोन दॅट इट ग्रोज अगेन अँड रिपेअर्स इटसेल्फ. ते पुन्हा वाढतं
आणि स्वतःला रिपेअर करतं, स्वतः बरं होतं. बघा, त्या मुलीचा पायाचं हाड तुटलंय, ती एक्सरे दाखवते आणि डॉक्टरांनी तिच्या पायाला काय घातलेलं आहे? प्लास्टर घातलेलं आहे. हे बघा, दुसरं एक पायाला प्लास्टर घातल्याचं चित्र. डॉक्टर यूज अ प्लास्टर कास्ट टू हेल्प इट ग्रो प्रॉपरली. हाड नीट वाढावं म्हणून डॉक्टर त्या हाडाला प्लास्टर घालतात. आता बघा, काही कठीण शब्द आपण बघूया. हार्मलेस बॅक्टेरिया. हार्मलेस म्हणजे इजा न करणारे. फ्यूज म्हणजे सांधणे. बोन्स गेट फ्युज्ड. आणि बघा, लहान मुलांच्या शरीरामध्ये 300 बोन्स आर देअर. दे गेट फ्युज अँड व्हेन अ चाइल्ड बिकम्स adult, the bone becomes 206. Bone remains 206. So फ्यूज म्हणजे सांधणे. क्लॉट, रक्ताचा क्लॉट झाला म्हणजे गाठ झाली. स्कॅब म्हणजे खपली आणि स्नीज म्हणजे शिंक. ओके. लिसन केअरफुली, रीड अँड रिमेंबर. आता आपण जी शरीराची वैशिष्ट्ये ऐकली, त्या शरीरासाठी आपण काय काय केलं पाहिजे ते आता आपण पाहूया. लिसन केअरफुली, रीड अँड रिमेंबर. Our body is so wonderful. We must take care of our body. Our body is so wonderful. We must take care of our body. Listen carefully, read and remember. We should eat well at regular times. रोज वेळच्या वेळी आणि चांगलं खाल्लं पाहिजे. We should eat fruits and vegetables. आपल्या जेवणामध्ये फळांचा आणि भाज्यांचा भरपूर समावेश असला पाहिजे. We should eat well at regular times. We should eat fruits and vegetables. Listen carefully, read and remember. We should drink enough water. आपण रोज भरपूर पाणी प्यायलं पाहिजे. We should take enough exercise. आपल्या शरीरासाठी आपण रोज चांगला व्यायाम केला पाहिजे. Listen carefully, read and remember. We should get enough sleep. पुरेशी झोप, पुरेशी विश्रांती आपण घेतली पाहिजे. We should keep our body and hair clean. रोज स्वच्छ पाण्याने आंघोळ केली पाहिजे. आपलं शरीर आणि आपले केस स्वच्छ ठेवले पाहिजे. Listen carefully, read and remember. We should cut our nails regularly. आपले नख आपण नेहमी आणि व्यवस्थित कापली पाहिजे. We should cover our mouth when we cough or sneeze. आताच आपण बघितलं कफ आणि स्नीज मधनं किती जोरात हवा बाहेर पास होते, की त्याच्यातून जंतू सुद्धा जातात. म्हणून आपण खोकताना आणि शिंकताना आपल्या तोंडावर रुमाल धरला पाहिजे. We should cover our mouth. रुमाल नसेल तर तोंडानी, हातानी तोंड झाकलं पाहिजे. We should cover our mouth when we cough or sneeze. We should cut our nails regularly. We should cover our mouth when we cough or sneeze. We should wear clean clothes every day. रोज आपण धुतलेले स्वच्छ कपडे घातले पाहिजे. Bye bye children. Take care. Be safe. Have a nice day.